अहिल्यानगर जिल्ह्यातील 300 शेतकऱ्यांनी कर्जमाफी केली अमान्य। कारण ऐकून तुम्हीही सावध व्हाल। शेतकऱ्यांनो, घाईत आधार प्रमाणीकरण करू नका, कारण एक चूक झाली तर कर्जमाफीच्या रकमेवर परिणाम होऊ शकतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिली यादी जाहीर झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। काही प्रकरणांमध्ये बँकेतील थकबाकी आणि पोर्टलवर दाखवलेली रक्कम वेगवेगळी दिसत आहे। त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट आवाहन केले आहे की बँकेतील कर्जाची रक्कम आणि पोर्टलवरील रक्कम पूर्णपणे जुळत असल्याची खात्री झाल्यानंतरच आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफीला संमती द्या। रक्कम चुकीची वाटत असल्यास घाई करू नका। संबंधित बँकेशी संपर्क साधा किंवा जिल्हास्तरीय तक्रार समितीकडे अर्ज करा। जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 300 शेतकऱ्यांनी रकमेतील तफावतीमुळे कर्जमाफी अमान्य केली आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने काळजीपूर्वक माहिती तपासूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। तुमचा एक निर्णय भविष्यातील कर्जमाफी आणि नव्या पीक कर्जावरही परिणाम करू शकतो।